वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल। पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस देऊनही पूजा खेडकर गैरहजर। दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीने खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 जुलै रोजी दिल्लीच्या दौऱ्यावर। 27 जुलै राष्ट्रपती भवनामध्ये नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार। देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांची होणार बैठक। आशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखांची तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत दिली जाणार। 5 एप्रिल 2024 पासून योजना लागू। आरक्षणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ। राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। हिंगोलीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक। शरद पवार गट हिंगोली आणि वसमत विधानसभा या 2 जागा लढणार असल्याची माहिती। स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी। राजू शेट्टी यांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्यामुळे कारवाई। स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांची माहिती। मराठा समाजाच्या वतीने पुण्यामध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचं आयोजन। 11 ऑगस्टला जरांगेंची पुण्यामध्ये रॅली। 20 ते 25 लाख मराठा बांधव रॅलीमध्ये सहभागी होण्याची शक्यता। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज 4था दिवस। काहीशी प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांच्या पथकाकडून जरांगेंची तपासणी। छगन भुजबळांची भाषा सुद्धा प्रवीण दरेकरांसारखीच होती। उपोषण संपल्यावर सगळ्यांचा हिशोब घेतो, मनोज जरांगेंचा दरेकरांना इशारा। मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचं घोटी टोल नाक्यावरती आंदोलन। महामार्गाची दुरुस्ती होईपर्यंत विना टोल वाहनं सोडण्याची मागणी। लेखी आश्वासनाच्या नंतर आंदोलन मागे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।